3.2 The Fall of Troy English Workshop Part 2 Class 9th English. द फॉल ऑफ ट्रॉयचा पहिला पार्ट आपण अपलोड केलाय. व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्याल. तर इंग्लिश वर्कशॉपमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट ग्रीक अँड ट्रोजन नेम्स. हां, ग्रीक नेम काय बघा, ओडिसियस, मेनेलियस, ॲगामेनन, ॲचिलिस. आणि ट्रोजनमध्ये नाव आहेत पॅरिस, हेक्टर, प्रियम आणि हेलन. वर्ड्स रिलेटेड टू वॉर कोणते कोणते आले बघा, युद्धाशी संबंधित शब्द, फाईट, अटॅक, सोल्जर्स, सीज, आर्मी, डिफेन्स, वेपन्स, गेट्स, फोर्ट्रेस आणि बॅटल. आता एक्सप्रेस आयडिया करायची. हॉर्स बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. ह्याचा पॅटर्न कसा आहे बघा, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, इनफ टू आणि वर्ब आहे. तर आपण आता असं वाक्य तयार करूया, हो हॉल बिग इनफ टू होल्ड 500 पीपल. सेकंड आहे, द ग्रीक वेअर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. याच्यामध्ये पॅटर्न कसा आहे, सब्जेक्ट प्लस टायर्ड ऑफ, नाऊन आणि जेरंड वापरलंय. तर इथं आपलं वाक्य कसं येईल, आपण करायचं, द सोल्जर्स वेअर टायर्ड ऑफ फायटिंग फॉर मेनी इयर्स. दे वेअर अफ्रेड ऑफ द लॉंग वॉयज होम टू. तर पॅटर्न इथे सब्जेक्ट आहे, अफ्रेड ऑफ आहे आणि नाऊन वापरले. आपण पण असंच वाक्य तयार करायचं, द चिल्ड्रन आर अफ्रेड ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर सिटी. आता या वाक्याचा पॅटर्न आहे सब्जेक्ट प्लस टू, TOO म्हणजे सुद्धा, आणि ॲडजेक्टिव्ह प्लस टू वापरला आणि वर्ब वापरला. आपण असंच वाक्य करू, द हॉर्स वॉज टू हेवी टू पुल इझिली. दे वेर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. आता इथे बघा, सो दॅट वापरलंय. पॅटर्न काय आहे, सब्जेक्ट प्लस सो ॲडजेक्टिव्ह दॅट रिझल्ट. सो इथे वाक्य ना, दे वेर सो केअरलेस दॅट दे बिलीव्ड द ग्रीक्स. आता पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन द ऑर्डर इन विच दे टूक प्लेस, नंबर देम अकॉर्डिंगली. ठीक आहे, आपण आता यांना नंबर देऊयात. म्हणजे कसा कसा क्रम घडली, कशी कशी घटना घडली सांगायचे. सगळ्यात पहिले येणार, द ग्रीक बिल्ट अ बिग वुडन हॉर्स. सेकंड, द ग्रेट हॉर्सेस heroes did inside the horse. The Greeks burned their tents and sailed away. Fourth, the Trojans were happy to see the Greek ship go. 5. They broke down part of the horse and brought in. 6. The prince warned the Trojans not to break the wall. 7. The Trojans found a Greek man under the horse. 8. Cunning Odysseus thought of a plan. 9. The Greeks came out of the horse and opened the gates. 10. Greek army entered the city. 11. Troy was burned down. Question 5. Form pairs. Imagine you are a pair of Trojans and you have come to know about Odysseus' plan. Make a counter plan to defeat the Greeks. Write down your plan as you would explain it to your fellow Trojans. ओडिसीएसनी काय केलं तुम्हाला माहिती आहे आणि त्याचा प्लॅन तुम्हाला कळला आहे आणि आता तुम्ही काउंटर प्लॅन काय करणार आहे. आन्सर, काउंटर प्लॅन टू डिफीट द ग्रीक्स काय करायला लागेल, फ्रेंड्स अँड ब्रेव सोल्जर्स ऑफ ट्रॉय. वी हॅव डिस्कवर्ड दॅट द ग्रीक्स have planned a trick using the big wooden horse. This is not a gift but a clever plan to enter our city secretly. Therefore, we must act wisely and protect our city. First, we should never bring the wooden horse inside our city. Instead, we must leave it outside the gates and examine it carefully. Our skilled soldiers and carpenters should break open the horse to check if any Greek soldiers are hiding inside. Second, we must send spies to the seashore to find out whether the Greek army has truly sailed away or is hiding behind nearby islands. If they are hiding, we should prepare our army and attack them suddenly and at night when they are unprepared. Third, we should strengthen our city walls and close all gates at sunset. Guards must be posted everywhere. No celebrations should take place until we are fully sure that the enemy has left. Fourth, if we find Greek soldiers hiding inside the horse, we should capture them and use them to get information about the enemy's next plan. We can then attack the Greeks with full force and defeat them. Be staying alert, united, and wise, we can save Troy from destruction and defeat the cunning Greeks. लँग्वेज स्टडीचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. क्वेश्चन 6 आहे, रेफर टू द लँग्वेज स्टडी पेजेस अँड रीड द फॉलोइंग एंट्रीज.
वाईज ओडिसीज म्हणजे क्लेवर लीडर, ह्यूज वुडन हॉर्स, व्हेरी बिग हॉर्स, a skillful engineer, expert builder, and the greatest heroes, brave soldiers. Opening and shutting entrance, moving gates, the seashore outside the walls, place near, watching the return of fleet, looking for ships, part of their strong walls, section of wall. B. Write sentences. The Greeks built a huge wooden horse. The Trojans celebrated happily. The soldiers came out at night and the city of Troy was destroyed. Write 3 sentences using your own ideas. आता इथे बघा, तुम्ही जर लक्ष देऊन पाहाल तर लक्षात येईल की when we read the story of the fall of Troy, we see that there, here as elsewhere, many sentences express 2 or more complete ideas. For example, when the Trojan dragged him out, the man pretended to be very frightened of them. दोन वाक्य एकत्र केली आहे ना. They wanted also to kill me and offer me as a sacrifice to the sea god, but I escaped and hid from them. In the darkness, the fleet sailed back, and the leading ship, which was Agamemnon's, bore and red light high on its mast. तुमच्या लक्षात येईल 2 वाक्य एकत्र केलेली त्यांनी एक आयडिया एक्सप्लेन करण्यासाठी. आता पुढे ऑल दिस सेंटेन्स कन्सिस्ट क्लॉज आहे ह्याच्यात. अ क्लॉज हॅज अ सब्जेक्ट अँड वर्ब. सम क्लॉजेस कॅन स्टँड बाय देमसेल्फ ॲज अ कम्प्लीट सेंटेन्स. म्हणजे काही क्लॉज कसे असतात, वाक्य पूर्ण करण्याची ताकद आहे, आणि काहींना मे सबऑर्डिनेट क्लॉज लागतो. जसं की द मॅन प्रिटेंडेड टू बी फ्रायटन्ड ऑफ देम. त्याने दाखवलं की तो त्यांना घाबरलाय. बट सम क्लॉजेस डू नॉट मेक कम्प्लीट सेन्स बाय देमसेल्फ. पण काही क्लॉज स्वतःचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. बघा, वेन द ट्रोजन ड्रॅग्ड हिम आउट, काय अर्थ कळतो, कोणाला बाहेर काढलं आपल्याला काहीच कळत नाही. इट इज ओनली वेन वी रीड द एंटायर सेंटेन्स दॅट वी अंडरस्टँड दॅट इट्स बिंग सेड. जेव्हा पूर्ण वाक्य असतो तेव्हाच आपल्याला अर्थ कळतो ना. दस वी हॅव सीन दॅट द क्लॉज इज अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स अँड देअर आर 2 टाइप्स ऑफ क्लॉज. कोणते 2 प्रकारचे क्लॉज असतात. एक असतो मेन क्लॉज. इट कॅन स्टँड बाय इटसेल्फ, म्हणजे तो स्वतःच्या पुरताच पुरेसा असतो. सेकंड असतो सबऑर्डिनेट ऑर डिपेंडेंट क्लॉज. इट डिपेंड्स ऑन द मेन क्लॉज. तो दुसऱ्या मूळ क्लॉजवर अवलंबून असतो, म्हणून त्याला सबऑर्डिनेट किंवा डिपेंडेंट क्लॉज म्हणतात. नोट दॅट अ सेंटेन्स कॅन हॅव 2 or more main clauses or a main clause and 1 more dependent clause, but we cannot have a sentence without a main clause. Identify. आता पेज नंबर 74 वरती आपल्याला म्हटलं की मेन क्लॉज, वन एक्झाम्पल ऑफ डिपेंडेंट क्लॉज, दोन्ही आपण इथे मांडायचे. चला, मेन क्लॉजचं एक्झाम्पल पेज नंबर 74 वरचा. द ग्रीक्स सेट फायर टू हाऊसेस अँड टॉवर्स अँड प्लेसेस. पूर्ण अर्थ कळला. दिस सेंटेन्स गिव्स कम्प्लीट मिनिंग, सो इट इज मेन क्लॉज. आता डिपेंडेंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय. इथे when the Trojan dragged him out, this clause does not give complete meaning alone, so it is dependent clause. Main clause, independent clause. Troy was filled with the sight of leaping flames. This is a main clause because it gives complete meaning and can stand alone as a full sentence. सो स्टुडंट्स, तुम्हाला आता क्लॉजेस कळले असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि तुमचा भरभरून प्रतिसाद द्या, कमेंट्स करा.